रक्तदान, अन्नदान ते कीर्तनापर्यंत पंढरपुरात सेवाभावाचा उत्सव. युवा सेनेच्या सेवा पर्वानं घातला समाजकार्याचा नवा ठसा. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाशी नाळ जोडणारे उपक्रम कसे असावेत याचं जिवंत उदाहरण पंढरपूर शहरात पाहायला मिळाले. खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे आणि शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ते 9 फेब्रुवारी दरम्यान युवा सेनेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या युवा सेना सेवा पर्व या विशेष उपक्रमानं संपूर्ण शहरात सेवाभावाचं वातावरण निर्माण केले. वाढदिवस म्हणजे फक्त केक नाही, तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी. या विचारातून युवा सेना पंढरपूर शहर प्रमुख संग्राम सुधीर अभंगराव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आठवडाभर राबवण्यात आला आणि तोही अत्यंत यशस्वीपणे. या सेवा पर्वाची सुरुवात 4 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिरानं झाली. शेकडो युवा सैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान हेच श्रेष्ठ दान या उक्तीला खऱ्या अर्थानं साकार केले. पुढील दिवसात अन्नदान सेवा, शालेय साहित्य वाटप, युवा सेना शाखा उद्घाटन, जनावरांसाठी चारा वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या सेवा पर्वाचा भावनिक आणि आध्यात्मिक समारोप 9 फेब्रुवारी रोजी भव्य कीर्तन सोहळ्यानं करण्यात आला. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर पवार महाराज यांच्या प्रभावी कीर्तनानं उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले. समाज प्रबोधन, भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम या कीर्तनातून अनुभवायला मिळाला. युवा सेना शहर प्रमुख संग्राम अभंगराव यांच्या कार्यकाळात युवा सेनाची वाटचाल केवळ संघटनात्मक न राहता सामाजिक पातळीवर अधिक ठळक होत असल्याचं चित्र दिसत आहे. याआधी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार शाखा उद्घाटनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी प्रभावीपणे केले होते. त्याच परंपरेला पुढे नेत हे सेवा पर्व राबवण्यात आले. सेवा, संघटन आणि संस्कार या त्रिसूत्रीवर आधारित हे युवा सेना सेवा पर्व पंढरपूरकरांच्या मनात घर करून गेले असून शहरातून या उपक्रमाचं भरभरून कौतुक होत आहे.